आमदार साहेबांच्या दत्तक गावात युवा पिढी धोक्यात. गावठी मोहाच्या दारूच्या चर्चेने भवितव्यावर प्रश्नचिन्ह. सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालोड हिरापूर परिसरात गावठी मोहाची दारू विक्री होत असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. काही ठिकाणी मोहापासून तयार करण्यात येणारी गावठी दारू बेकायदेशीरपणे विकली जात असल्याचेही नागरिकांमध्ये बोलले जात आहे. दत्तक गावाच्या विकासासोबतच गावातील युवा पिढीच्या भवितव्याचीही जबाबदारी नाही का? युवा सरपंचांच्या गावातच गावठी दारू विक्रीची चर्चा होत असेल तर तरुणांचे भवितव्य धोक्यात जाणार नाही का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विकासाच्या वाटेवर सालोड, मात्र गावठी मोहाच्या दारूच्या चर्चेने वाढवली चिंता. गावाचा विकास होत असताना गावठी मोहाच्या दारू विक्रीच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असतानाही दारू विक्रीच्या चर्चेला उधाण आल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात गावठी मोहाची दारू खुलेआम विकली जात असल्याची चर्चा असेल तर या प्रकाराकडे प्रशासन आणि पोलिसांचे लक्ष आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी मोहाची दारू विक्री होत असल्याची चर्चा सुरू असताना ठाण्याचे डीबी पथक नेमकी करते तरी काय? आमदार साहेबांच्या दत्तक गावाचा विकास होत असताना युवा पिढीला गावठी दारूपासून दूर ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाचीही आहे. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.